भाऊराव नाईक आहेत का? काय काम आहे भाऊंकडे? मी महानगरपालिकेकडून आलोय. भाऊ आहेत का? नमस्कार. भाऊ नोटीस द्यायची होती. नोटीस? कसली नोटीस? तुमच्या घराची जागा बेकायदेशीर आहे, त्याची परवानगीच घेतली गेलेली नाही आणि ही जागा महानगरपालिकेची आहे, त्यामुळं लवकरात लवकर तुम्हाला हे घर खाली करावं लागेल. कारण हे बेकायदेशीर बांधकाम आम्हाला आजच तोडायचं आहे. तुमचा काहीतरी घोळ होतोय. मी 40 वर्षापूर्वी घर बांधलंय. यावर स्पष्ट लिहिलंय, गेल्या 6 महिन्यापासून तुम्हाला 3 वेळा नोटिसा पाठवल्या गेल्या. तुमच्या दरवाजावर पण एक नोटीस लावली होती, पण तुमच्याकडून काहीच उत्तर आलं नाही, त्यामुळे आज नियमानुसार आम्हाला ही कारवाई करावीच लागेल. हे कसं शक्य आहे? बघू नोटीस. गेल्या महिनाभर तुमच्या कंपाऊंड वॉलवर ही नोटीस लावली होती. अहो पण आम्हाला कुठलीच नोटीस नाही दिसली. त्यात आता माझी चूक आहे का? तुम्ही बघायला हवी होती ना. भाऊ याच्यावर स्पष्ट लिहिलंय, बघा ना, 1 महिन्यापूर्वीची तारीख आहे. नाही नाही, तुमचा काहीतरी घोळ झालेला आहे. 40 वर्षापूर्वी घर बांधलंय मी हे. आणि या घराची एक ईट सुद्धा बेकायदेशीर नाहीये. काहीतरी घोटाळा आहे. अहो घोळ कसा होईल? अहो आमची सगळी कामं कागदावर असतात. आणि एक वेळ माणूस चुकेल, पण कागद कसा चुकेल? आणि आम्ही तुम्हाला उगाच का त्रास द्यायला येऊ इथं? आणि पुरावा तुमच्या हातात आहे. त्यामुळं लवकरात लवकर तुम्ही घरी खाली करा. आम्हाला आजच कारवाई करावी लागेल. बुलडोजर सोबतच आणलाय. वेळ संपत चालली आहे. 12 तास झाले. कधी येणार आहे तुझा चिरंजीव? का तिथंच कुठं त्याला लपवून ठेवलायस? नाही म्हणजे मला दिसला नाही म्हणून विचारतोय. वेळ संपायला लागलाय. तुझी वेळ संपली की माझी वेळ सुरू.
पण डायरेक्ट पोलीस स्टेशन, सगळं सांगून टाकणार, सगळं. वेळ संपत आली. अजून संपलेली नाही. सारखं उठून ना मला धमक्या देण्याची गरज नाही. मी तुला बोललीये, दामिनी मुजुमदारनी जर शब्द दिला तर काहीही झालं तरी तो ती खरं करणारच. कधी कधी करून दाखवणार. त्यासाठी काहीतरी हालचाल करावी लागते. इकडून तिकडे तिकडून इकडे एरजाऱ्या मारून चालत नाही, काम करावं लागतं. धैर्य इथं कधी येणार आहे. हसायला काय त्याला. कळेल लवकरच. पाटील, कारवाईला घ्या. हो चला, गाडी घ्या, आतमध्ये घ्या. हो साहेब, अशी कशी कारवाई करू शकताय तुम्ही. अहो, आम्हाला वरून जशी ऑर्डर येते तसं काम करावं लागतं. आमच्या हातात काहीच नाहीये. नोटीस निघाली की त्या पद्धतीने कारवाई करावीच लागते. सो प्लीज कॉपरेट करा तुम्ही आम्हाला. ओपन. अरे देवा 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 देवा, बघितलं का, मी म्हणत होतं की नाही, तीच खरं झालं. मी सांगत होते तुम्हाला, या माणसाला इथं तारा देऊ नका म्हणून. याचे वाईट परिणाम भोगायला लागतील. अहो, शाने आहेत काही मुजुमदार. घर पडायला माणसंच पाठवले नाही. आता कसं होणार. आता या पावसाचं आपण कुठं जायचं. आपल्या अथर्वच्या आयुष्यात काय वाढून ठेवलंय काय कळलं हो. झालो आपण बरबाद झालो रस्त्यावर आलो या माणसांमुळं. दीपे, जर काय झालं की लगेच तांडव करणं बंद कर. जरासं अहो, आपलं घर पडायला तर तुम्ही जरासं म्हणताय. घराची पार माती झाली ना तरी तुम्ही माझं तोड बंद करा. अहो, रस्त्यावर यायची वेळ आला आपल्यावर. इथे